भेंडीची भाजी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो, परंतु आपल्याला काय हळदी मिठातली छान अशी भेंडीची भाजी बनवायची मैत्रिणी. कशाला मसाले घालायचे भेंडीच्या भाजीला गरजच नाही. तिखट मीठ असेल की पुरेसं आहे. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. कोरडी भेंडी केली तर छान अशी त्याची भाजी बनते मैत्रिणींनो. थोडा जर पाण्याचा अंश राहिला किंवा ओलसर भेंडी राहिली तर त्याला चिकट अशी भेंडी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाडबुडाच्या कढईतच भेंडीची भाजी बनवायची. मी जी कढई वापरलेली आहे ना ती कास्ट आयरनची आहे मैत्रिणींनो. खरं सांगायचं म्हणजे याच कढईमध्ये मी भेंडीची भाजी बनवते. चव छान लागते, थोडेसे काळपट होते परंतु चवीला छान लागते. आणि खरं सांगायचं म्हणजे अगदी 2 मिनटासाठी परतून घ्यायची, झाकण ठेवायचं आणि गॅस बंद जरी केला तर ना या कढईच्या उष्णतेवरती ही भाजी छान अशी शिजते. आता जे कोणी वापरत असेल त्या मैत्रिणींना नक्की माहीत असेल. तर अशी अजिबात लागत नाही. आणि सकाळची घाई गडबड असेल ना तर अशा भांड्यात बनवायचं. जर तुमच्याकडे हे भांडं असेलच ना म्हणजे ही कढई असेल तर यामध्ये एकदा नक्की बनवून पहा. कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी टाकलं आणि भेंडी छान अशी परतून घेतली. थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि आमची नेहमीची वापरातली चटणी घातली. अलटीपलटी करून छान असं परतून घेतलं. झाकण ठेवून थोड्यासा वेळासाठी वाफ दिली. एकदा आणखी अलटीपलटी केल्याने मैत्रिणींनो 2 मिनटात ही भाजी तयार होते. झाकण ठेवून पुन्हा वाफ दिली आणि गॅस बंद केला आणि तसंच कढई साईडला ठेवली. बघा मैत्रिणींनो छान अशी वाफेवरती भाजी शिजते आणि सकाळच्या घाई गडबडीत झटपट होते, तितकीच चवीला छान लागते. मसाल्यातली भेंडी तर मी बनवतेच, पण कधी कधी अशीही बनवते. तुमची भेंडीची भाजी बनवण्याची पद्धत काय आहे ते मला कमेंट करून सांगा. ज्या दिवशी घाई गडबड असते आणि झटपट टिफिनसाठी भाजी बनवायची ना त्यावेळी माझी ही पद्धत आहे बघा. चवीला छान लागते आणि मुलांच्या आवडीची असल्यामुळे ना टिफिन रिकामाच परत येतो. मैत्रिणींनो चॅनलवरती नवीन असाल ना सबस्क्राईब नक्की करा.